मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नाही, पण वरचे पानं दिसतात सर व्यवस्थित. एवढं घाबरायचं काम नाही. खालचे जरी मोठे असले नाही, वरचे पानं बघा ना चांगले आहेत, नॉर्मल आहेत. असंच काय 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 एवढं काय घाबरायचं काम नाही. खालचे पानं चांगले व्यवस्थित ते. खालचे पानं फक्त मोठे झालेत, मोठे वरचे पानं आहेत ओके. वरच्या साईडचे पानं आहेत जरासे ओके. इथेही फुलं लागलेत. हां, नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सिटी बाग नो बकवास. आज मी नेवासेजवळ आलोय, चैतन्य ॲग्रोवेट रिसर्च सेंटर या ठिकाणी आलोय. त्याचं नाव पूर्ण सर सांगतीलच. आणि सरांची मी चर्चा केली. खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि यांच्याकडून यांनी मला शेवगा शेतीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होतं. पण मी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांच्या गोष्टी शिकतोय, अजूनही बऱ्याच गोष्टी शिकतोय. तर शेतीमध्ये खूप मोठा यांचा कर्तृत्व आहे, खूप मोठं काम आहे आणि खूप जुनं काम आहे. सरांना अंकुश कानडे सर ना, अंकुश कानडे सर बहुतेक बऱ्याच जणांनी नाव देखील ऐकलं असेल. कारण यांनी एक असं काम केलं जे महाराष्ट्रात नव्हे, भारतात देखील पहिले असे शेतकरी ठरले ज्यांनी ते काम केले. ते सर त्याची माहिती करून दिली आहे. शिवाय शेवगा शेतीबद्दलचे जे आता त्यांनी 20 एकर या ठिकाणी शेवगा शेती लावली आहे. तो 20 एकर शेवगा शेती लावण्यात धाडस त्यांनी केले. कारण त्यांनी ऑलरेडी डाळिंबावर काम केले, मोसंबीवर काम केले, इतर अनेक पिकावर काम केले. खूप मोठा यांच्या या ठिकाणी जमीन आहे आणि प्रत्येक जमिनीमध्ये वेगवेगळे पिकं घ्यायला त्याचा छंद आहे. खजूर सुद्धा लावले, खजूर सुद्धा त्यांनी लावले. 5,000 रुपयाचे एक रोप त्यांनी आणले. खजूर देखील या ठिकाणी लावले, ते सर प्रयोग करता येते. बाकी सर्व माहिती आपण सरांकडून घेऊयात. आणि शेवगा शेतकऱ्यांसाठी काही आता मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की भूमीसाठी एखादा चांगला प्रभावी उपाय सांगा. त्यांनाही काही रिझल्ट भूमीमध्ये आले, ते देखील आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊयात. आणि बाकी त्यांचा परिचय ते देतीलच. अंकुश सरांकडे कॅमेरा घ्या, मी न्याय दिसली चालेल. नमस्कार, मी अंकुशराव कानडे. मित्रांनो, मी रांजणगाव देवी, तालुका नेवासे, जिल्हा अहमदनगर इथून बोलतो आहे. मी तसा चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा फाउंडर आहे आणि शेतीप्रिय शेतकरी आहे. सरांनी आत्ता जे सांगितलं, त्यांनी ते बघितलं की आमचं गावरान कोंबड्यामध्येही मोठं काम आहे. आणि चैतन्य हा जो आमचा ग्रुप आहे, यामध्ये देशी गावरान कुक्कुटपालन आणि त्याच्यासोबतच आम्ही निर्माण केलेलं चैतन्य गावरान क्रॉस या जातीचे गावरान पक्षी याचं संगोपन आणि विपणन अशा दोन्ही गोष्टी आमच्यातर्फे केल्या जातात. मला एका गोष्टीचा अभिमान आहे की मित्रांनो, 1997 पासून मी गावरान कोंबडीमध्ये काम करतो आहे. की जेव्हा गावरान कोंबड्या आपल्याकडं फक्त परसबागेत आणि शेतकऱ्याच्या दारात आपल्याला बघायला मिळत होत्या, अशा काळामध्ये मी या गावरान कोंबड्यांना फार्मिंगमध्ये आणलं आणि मोठ्या प्रमाणावर गावरान कुक्कुटपालन मी सुरू केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या काळात खूप मोठ्या शेतकऱ्याकडे 50पेक्षा अधिक गावरान कोंबड्या दिसत नव्हत्या. 5-10 कोंबड्या तर सगळीकडेच असायच्या. कोंबड्याचा इतिहास जुना आहे, 5,000 वर्षापासून कोंबड्या भारतात आहेत. परंतु मी पहिल्यांदा 10,000पर्यंत गावरान कोंबड्या एकत्र करून त्याच्या पालनाचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसही झाला. आणि सांगताना मला आनंद होतो आहे की त्या कोंबड्यानं आज या 25 वर्षात मला कोट्याधीश केलेला आहे. आज माझ्याकडे 1,00,000 कोंबड्या आहेत गावरान अंडे देणाऱ्या आणि आम्ही विकसित केलेल्या जातीच्या चैतन्य गावरान क्रॉस. या शास्त्रज्ञांच्या मदतीनं, कोंबडीमध्ये काम करणारे जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांच्या मदतीनं संशोधन करून आम्ही ही जात विकसित केली आहे. आता अवघ्या 2.5 महिन्यामध्ये आमचं गावरान कोंबडीचं पिल्लू हे 1250 ते 1300 ग्रॅमचं म्हणजे विक्री योग्य तयार होतं. अवघे 1,200 रुपये खर्चामध्ये शेतकऱ्याला त्याचं उत्पादन घेता येतं आणि हमखास त्याचे 200-250 कधी तर 500-600 रुपये त्या कोंबडीचे मिळतात. असा हा छोटासा उद्योग शेतकऱ्याने केला
तर निश्चितच त्याला एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून 2 रुपये नगदीचे त्याला मिळतील अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे. असू देत. आज सरांना मी यासाठी बोलावलं होतं की मी या कोंबड्यांच्या व्यवसायाबरोबरच मी मोठा शेतकरी आहे. माझ्याकडे 25 एकर आंब्याची बाग आहे. ते सुद्धा आधुनिक पद्धतीनं आणि हाय डेन्सिटी पद्धतीनं केलेली ही आंब्याची बाग आहे. 3 वर्षापासून जवळजवळ 12 एकर आंबा शेतीतून मला उत्पादन मिळतंय आणि चालू वर्षी डॉक्टर भगवानराव कापसे यांच्या मार्गदर्शनानं, ते आमचे सहकारी मित्रही आहेत, कारण आम्ही सर्वजण महाकेशर आंबा बागायतदार संघाचे पदाधिकारी आहोत. मीही त्यातला स्टेटचा उपाध्यक्ष आहे आणि म्हणून एकमेकाच्या सल्ल्यानं आज यंदा 12.5 एकर अल्ट्रा हाय डेन्सिटी पद्धतीनं 14x5 या अंतरावर आम्ही पुन्हा नवी बाग विकसित करत आहोत. सध्या ही बाग लावून 3 महिने झालेले आहेत आणि अतिशय चांगली ग्रोथ त्या बागेची आहे. एकही झाड गेलेलं नाही. जवळजवळ 7,500 रोपं त्या ठिकाणी लावलेली आहे. तर ते सुद्धा एक चांगलं काम आहे. दरम्यान आता सरांना आज बोलवायचा हेतू असा होता की मी 2-3 महिन्यापूर्वी एक 5-5 एकराचे 2 प्लॉट शेवग्याची केली. 10 एकर लागवड पूर्ण झालेली आहे. एक 3 महिने वयाचा आहे, एक 2 महिने वयाचा आहे आणि नव्यानं पुन्हा 10 एकर लागवड चालू करायची आहे. तर त्यासाठी अधिकचं मार्गदर्शन मिळावं या हेतूनं मी डॉक्टर जावके सरांना आज संभाजीनगरहून बोलवलेलं होतं आणि योगायोगानं एका चांगल्या माणसाची, आज चांगल्या मार्गदर्शकाची मला भेट झाली, याचा मनस्वी आनंद आहे. नाही सर, मीच तुमच्याकडून शिकलो बऱ्याच गोष्टी. ठीक आहे, शेवट ठीक बोला. तर शेवगा जो मी सध्या 2-3 महिन्यापासून करतो आहे, तर त्याची ग्रोथ चांगली आहे. मला यापूर्वी सुद्धा मी आंब्यामध्ये काम करतोच आहे, परंतु डाळिंबामध्ये काम केलं मी 10-20 वर्ष, मोसंबीमध्ये काम केलं, लिंबुनीमध्ये काम केलं, चिक्कूमध्ये काम करतो आहे. चिक्कू आहेत माझ्याकडं पेरूचीही बाग होती आणि असे वेगळे प्रयोग करायचा छंद असल्यामुळं हा शेवगा 20 एकर लावायचं धाडस करतो आहे. त्यामुळं विना मार्गदर्शन 2-3 महिने हे 2 प्लॉट मी सांभाळतो आहे. परंतु तरी सुद्धा मनामध्ये पालचूक चुकत होती की आपलं काही चुकतंय का काय, म्हणून एखाद्या जाणकार व्यक्तीला बोलावलं पाहिजे आणि सरांची व्हिडिओ पाहून मला त्यांचा नंबर प्राप्त झाल्यामुळं मी त्यांना आज इथं बोलावलं आहे. तर त्यांनी चांगल्या प्रकारचं शेवग्यासाठीचं मार्गदर्शन मला आज केलेलं आहे. त्यांनी माझा जुना प्लॉट पाहून समाधानही व्यक्त केलेलं आहे. त्यामुळं थोडासा सुटकेचा आणि श्वासही सोडलेला आहे की आपण 2-3 महिने जे काम केलंय ते काही फार चुकीचं केलं नाही. अर्थात काही सुधारणा त्यांनी सांगितलेल्याच आहेत आणि त्याचाही अवलंब मी करणार आहे. तर काही अनुभव तुमच्यासाठी मी शेअर करतो आहे. एक तर त्यांनी मला बोलत असताना काही शेतकऱ्यांचे अनुभव सांगितले की एका शेतकऱ्याला हुमणीचा प्रादुर्भाव झाला होता. तर माझ्या सुद्धा आंबा बागेमध्ये लागवड केल्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव आम्हाला जाणवला होता. तर मित्रांनो, त्यासाठी एवढं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. साधारणतः हलक्या जमिनीमध्ये, म्हणजे जी काळी जमीन नसते, तांबूस आकाराची किंवा बरडी जमीन असते, या जमिनीमध्ये जुलै ऑगस्ट आणि जूनच्या मध्यापासून ऑगस्टपर्यंत पाऊस जर कमी झाला तर हुमणी आपल्याला दिसते आणि या हुमणीला घाबरून जायचं काही कारण नाही. एकतर हुमणी आपल्याला रासायनिक जी कीटकनाशक आहे त्यात प्रामुख्याने सेप्रोमायसिन आपण जे म्हणतो त्यानेही आटोक्यात येते. परंतु मला जो अनुभव आला तो राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात आहे. संभाजीनगरला पैठण रोडला जे कृषी महाविद्यालय आहे त्याच्याच संलग्न हा प्रकल्प. तिथं काही तज्ज्ञ ॲग्रिकल्चर डॉक्टर्स राबवत आहेत आणि त्यांचं एक बायोमिक्स नावाचं एक प्रोडक्ट आहे. बायोमिक्स
तर हे बायोमिक्स खूप चांगल्या प्रकारे हुमणीला कंट्रोल करतं. शिवाय आपल्याला अनावश्यक ज्या कृमी आहेत, आळी आहेत आणि जी काही कीटक आहेत की जे आपल्याला नेहमीच त्रास देतात आणि ज्याच्यामुळं फंगिसाईडचाही आपल्याला उपद्रव होतो, तर अशा या बुरशी आणि बुरशीजन्य रोगांचंही हे बायोमिक्सपासून आपल्याला संरक्षण करता येतं. आपण त्या सेंटरला भेट देऊन जरूर एकदा बायोमिक्स वापरलं पाहिजे. ह्या बायोमिक्सचा मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. आम्ही काही त्या सेंटरचे कोणी संलग्न आणि त्यांचे संबंधित माणसं नाही आहोत. एक शेतकरी म्हणून मला एका तज्ज्ञांनी सांगितलं की वापरून पहा, म्हणून मी तिथून बायोमिक्स आणलं आणि वापरलं आणि मला आश्चर्यकारक रिझल्ट या बायोमिक्सचे मिळाले. तर शेतकऱ्यांनी सुद्धा हे प्रॉडक्ट त्या संस्थेचं वापरायला हरकत नाही. आपल्या जवळ औरंगाबादला ते उपलब्ध आहे आणि तिथं अजूनही त्यांनी कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं तयार केलेली आहेत. ही सगळी जे द्रवणं आहेत तर ही सगळी जैविक आहेत. त्यामुळं निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होतो आणि नुकसान तर अजिबातच होत नाही. त्यामुळं आणि ही त्यांनी जी द्रावणं तयार केलेली आहेत, ही द्रावणं आपल्याला आळवणीमार्फतही देता येतात, आपल्याला त्याचा स्प्रेही करता येतो आणि आपल्याला ते ड्रीपमधूनही देता येतात. त्यामुळं असे आपल्याला सर्व प्रकारच्या पद्धतीनं त्याचा आपल्याला वापर करता येतो आणि म्हणून मला असं वाटतं की आपणही त्याचा एकदा अनुभव घेऊन पाहिला पाहिजे. खूप छान, खूप छान. सरांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे आणि त्यांनी हे वापरलंय, बायोमिक्स नावाचं प्रोडक्ट वापरलंय आणि त्यांनी हुमणी सुद्धा अटॅक आली. आता मी अभिषेक सरांच्या इथे होतो, ज्ञानेश्वर माऊलीच्या इथं, गडीपासून सुलतानपूर हे गाव होतं, त्या ठिकाणी त्यांना हुमणी अटॅक कंट्रोलमध्ये येत नव्हती. तर सरांनी हे वापरलंय प्रोडक्ट. सरांनी अजून एक गोष्ट काय सांगितली मग अशी बोलताना, मी आता परत सरांना ते सांगायला लागेल की हुमणी कंट्रोल करायची तर औषध द्यायची पद्धत आपली चुकते. ते मला काय म्हणाले की सर हुमणी जेव्हा आपण कंट्रोल करतो चुकते. मग सर म्हणलं तुम्ही मला प्लीज मदत करा, ते सांगा मला. तर सर आता सांगतील की कशा पद्धतीने आपण औषध द्यायला हवंय जेणेकरून आपण ते हुमणी लवकर कंट्रोलमध्ये येईल आणि नेमकं आपलं चुकतं काय, कुठं चुकतंय हे पण सरांकडून माहिती करून घ्या. कारण त्याचा खूप दीर्घ असा शेवशेतीमधला अनुभव आहे. नॉट ओन्ली शेवशेती त्यांनी आता लावले, तर इतर शेतीमध्ये त्याचा खूप अनुभव आहे. तर त्याच्याकडून तेच मार्गदर्शन आपण घेऊया. सर तुम्ही प्लीज सांगा, मला अशी आपण चर्चा केली होती की हुमणी कंट्रोल काय द्यायला वापरून. सर मित्रांनो, हुमणी निरोधक जी औषधं जैविक असतील, रासायनिक असतील, जी आपल्याला वापरायची आहेत, त्यासाठी काही प्राथमिक गोष्टी आपण विचारात घ्यायला हव्यात. पहिली गोष्ट अशी विचारात घ्यायला हवी की आपलं जे झाड आहे किंवा जे पीक आहे ते किती वयाचं आहे. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची विचारात घ्यायची आहे की त्याच्या मुळाची स्थिती काय आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की प्रत्येक झाडाला जी कॅनॉपी असते, कॅनॉपी म्हणजे झाडाच्या बुंद्यापासून बाजूला ज्या फांद्या गेलेल्या आहेत त्या फांद्यावरून लंबाकार जर आपण लंबक सोडला तर तो जमिनीवर कुठं टिकतो, त्या पानाच्या खालीपर्यंत त्या झाडाच्या मुळ्या गेलेल्या असतात. कॅनॉपीच्या खाली आपल्याला त्या झाडाच्या मुळ्या सापडतात. म्हणजे बुंद्यापासून चारी बाजूनं जर 3 फूट अंतरावर तुमची कॅनॉपी असेल तर याचा अर्थ असा आहे की त्या तुमच्या झाडाच्या मुळ्या सुद्धा झाडाच्या बुंद्यापासून 3 फूट पसरलेल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही ही कॅनॉपी आणि त्यानुसार मुळांची अवस्था, जमिनीत मुळं नेमकी कुठं आहेत याचा अंदाज घ्याल, तेव्हा तुम्हाला मग ते औषध कसं द्यायचं हे लक्षात येईल. तर जर तुमची कॅनॉपी 2 फूट असेल तर याचा अर्थ 2 फूट इकडं आणि 2 फूट तिकडं, म्हणजे 4 फूट व्यासाच्या अंतरानं तुमची मुळं पसरलेली आहे. म्हणून आपल्याला मित्रांनो हुमणी विरोधी औषधं देताना 4 फूट व्यासाची जमीन कुदळावी लागेल आणि ती कुदळून पहिल्यांदा त्याला पाणी द्यावं लागेल. अगदी मुळाच्या शेवटापर्यंत जाईल एवढं पाणी द्यायला लागेल. आणि असं पाणी देऊन झाल्यानंतर आपल्याला तिथे साधारणपणे चांगल्या वापसाची आवश्यकता नाही, पण चांगली ओल आहे
अशा स्थितीमध्ये ते किती अंतर आहे, व्यास किती मोठा आहे याचा अंदाज घेऊन ठरवावं लागेल की आपल्याला 1 लिटर 2 लिटर किंवा 3 लिटर पाणी या झाडासाठी गरजेचं आहे. तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला मग क्लोरोपायरिफॉस असेल किंवा हे मी आता मगाशी चर्चा केली ते बायोमिक्स असेल की जे जैविक आहे, या तज्ञांनी ठरवून दिलेल्या डोस प्रमाणे प्रति लिटर जो त्यांनी 10 ml 20 ml चा डोस दिलेला आहे बायोमिक्सचा, आणि क्लोरोपायरिफॉसचा डोस आहे प्रति लिटर 2 ml. या पद्धतीनं ते आपल्याला द्रावण 3 लिटर 4 लिटर आपल्याला जितकं आवश्यक आहे तेवढं तयार करून घ्यावं लागेल आणि कुदळलेल्या त्या सर्व भागावर आपल्याला टाकावं लागेल. टाकताना साधारणतः असा अंदाजही बांधावा लागेल की हे आता मुळापर्यंत जाईल. आपण जमीन ओली करतो आहोत तर ते कमीत कमी औषधात मुळापर्यंत ते जावं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि म्हणून जमीन आपण अगोदर थोडी ओली करून घ्यायची. कोरड्या जमिनीमध्ये जर आपण टाकत बसू तर 2 आणि 3 लिटरनी ती सगळी जमीन मुळापर्यंत पाणी नेईल असं वाटत नाही. आणि म्हणून ही दक्षता शेतकऱ्याने घेणं गरजेचे. अशा पद्धतीनं मला वाटतं आपण जर हे हुमणी विरोधी औषधं घातली तर निश्चितच हुमणीला आळा घालता येईल. येस सर, अतिशय महत्वपूर्ण माहिती अतुल सरांनी सांगितली. त्यांचा जो अनुभव आहे, मी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी शिकलोय. मी या व्हिडिओच्या खाली सरांचा नंबर देतोय, पण ते सर अतिशय व्यस्त असे असतात. खूप महत्वाचे काम असेल, प्रश्न असेल तर सरांना नक्की फोन करा, ते आवर्जून मदत करतील. आज रात्र झाली पण त्यांची एनर्जी खूप, एवढं वय झाली तरी एनर्जी त्यांची जबरदस्त एनर्जी आहे. अजून ते थकलेले वाटत नाहीत, आवाजात कसा उत्साह होता. तर खूप महत्वाचं काम असेल तर नक्कीच फोन करा. हे नक्कीच म्हणजे निस्वार्थपणे मदत करणारे व्यक्तिमत्व आहे. कोंबड्यामध्ये कुक्कुटपालनामध्ये काय अडचण असेल, डाळिंबामध्ये काय अडचण असेल, शेवगा शेतीपासून त्यांना बरंच नॉलेज आहे. मला जास्त काही माहिती सांगायची गरज पडली नाही. फक्त काही टेक्निकल गोष्टी होत्या ते मी इथे काम करणाऱ्या व्यक्तीला जफरला सांगितलेले आहे. शेवगा इथे सक्सेस होणारच आहे, कारण त्यांनी डाळिंबी सक्सेस केलेलं आहे, बाकी शेती सक्सेस केलेली आहे. 3.5 एकर तुमचं हे आहे, 3.5 एकरच आहे का 4.5 एकरच आहे तळ, शेततळ 3.5 एकरचं त्यांचं शेततळ आहे. त्यामुळे इथं परिसर खूप मोठा आहे त्यांच्या लागवडीखाली, बरेच प्रयोग या ठिकाणी आहेत. तर सरांचा नंबर देतो, काय असेल सरांनाही फोन करा. हुमणीसाठी जे त्यांनी सांगितलं हे मला माहित नव्हतं, ते मलाही पहिल्यांदा कळाले. तुम्ही स्वप्रयोग करून बघा, खास करून ते ज्ञानेश्वर माऊली आणि अभिषेक सर, तुम्ही स्वतः प्रयोग करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. धन्यवाद सर, तुमचा वेळ दिला, धन्यवाद, खूप धन्यवाद.